शंखनाद टॉक शो या कार्यक्रमात मी प्रियंका आपलं मनपूर्वक स्वागत करते। 33% महिला आरक्षण या विषयावर आजची आपली चर्चा असणार आहे। आजची महिला ही गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, बोटलेली नाही तर धार आहे, स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे। देशातील महिलांची लोकसंख्या 46%हून अधिक आहे, पण राजकारणात, संसदेत आणि विधानसभांमध्ये त्यांचा सहभाग नाममात्र आहे। हा सहभाग वाढवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन कायदा आणण्यात आला आहे। या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील 1/3 जागा महिलांसाठी राखीव होतील। महिलांना आरक्षण देणारे हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे। सध्या लोकसभेत 82 महिला सदस्य आहेत आणि राज्यसभेत फक्त 31 महिला सदस्य आहेत, म्हणजेच दोन्ही घरात महिलांचा वाटा 15%ही नाही। 1951 ते 52 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा फक्त 6.9% महिला खासदार झाल्या होत्या। तर आजचा आपला टॉक शोचा विषय आहे 33% महिला आरक्षण का आवश्यक आहे। आज आपल्या टॉक शोचे पाहुणे आहेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली चोपडे मॅम, त्याचबरोबर सहकार महिला आघाडीच्या अध्यक्ष दीपाली अवचट मॅम। मॅम, आपल्या दोघींचंही आमच्या शंखनाद टॉक शो मध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या टॉक शोला आपण सुरुवात करूयात। मॅम, वैशाली मॅम, माझा पहिला प्रश्न तुमच्याशी आहे की भविष्यात राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना आरक्षण देण्याचा केंद्र सरकार निर्णय घेत आहे, तर यात आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? सर्वप्रथम मी भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे आभार व्यक्त करते की संसदेच्या विशेष सत्रामध्ये संसदेच्या नवीन वास्तूमध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी महिला आरक्षण बिल पटलावर ठेवून या देशातल्या समस्त स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा सन्मान केला आणि अगदी 2च दिवसामध्ये राज्यसभेतही हे विधेयक पारित करून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल त्यांनी टाकलेलं आहे। तुम्ही आदरणीय मोदीजींची 9 वर्षाची कारकीर्द पाहिली तर मग उज्ज्वला गॅस योजना असेल, जिव्हा धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम असेल, जनधन योजना असेल, सुकन्या समृद्धी असेल, अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी महिलांचा सातत्याने विचार केलेला आहे। भारताच्या राजकीय इतिहासामध्ये महिलांचा गांभीर्याने विचार करणारे ते पहिले प्रधानमंत्री असावे आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पाऊल त्यांनी टाकलं। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। ओके, दीपाली मॅम, माझा प्रश्न तुमच्याशी आहे। मला सांगा की या आरक्षणामुळे महिलांना न्याय मिळेल, त्यांचा विकास होईल असं वाटतं का? नक्कीच याचा आपल्याला महिला शक्तींना नक्कीच याचा लाभ होणार, कारण की काय आहे की ज्याप्रमाणे आज प्रत्येक योजना असो आणि प्रत्येक क्षेत्र असो, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य आहे, तर नक्कीच ती पूर्ण आपल्या या वाट्यामध्ये आपलं प्रभुत्व निभावणार हे निश्चितच। खरंच, कारण आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे। वैशाली मॅम, तुम्ही सांगा की या आरक्षणामुळे महिलांची जर संख्या वाढली तर त्यांचा दबदबाही वाढू शकतो, तर अजून परत कोणत्या सकारात्मक बाबी घडून येतील असं तुम्हाला वाटतंय? बघा, भारतामध्ये 146 कोटीच्या घरात जनसंख्या आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटा महिलांचा आहे। महात्मा गांधी असतील किंवा जेवढे थोर पुरुष होते, या सर्वांनी महिलांकडे एक मानव संसाधन म्हणून पाहिलेलं आहे। ही पण एक शक्ती आहे। त्या शक्तीचा जोपर्यंत आपण उपयोग करून घेत नाही तोपर्यंत आपला जीडीपी पण वाढत नाही आणि त्यांचा उपयोग केल्याशिवाय सायकलचे जसे 2 चाक असतात, एक चाक पंक्चर असेल तर ती सायकल चालू शकत नाही, तसंच या राष्ट्राचा विकास, विश्वगुरु हे जे स्वप्न आहे ते महिलांना जोपर्यंत तुम्ही सोबत देणार नाही तर ते पूर्ण होणार नाही। त्यामुळे हे विधेयक महत्वाचं आहे। आता महिलांचा प्रभाव निश्चितच वाढेल, पण मला वाटते की महिला हा स्वतःमध्ये एक असा घटक आहे की ती खूप मानवशील आहे, मानवतेचा विचार करणारी, सहनशील, म्हणजे मातृत्व हे भाव तिच्यामध्ये जास्त असतात, त्याच्यामुळे तिचा प्रभाव नक्कीच वाढेल, पण ते समाजासाठी कल्याण करण्यासाठी तिचा प्रभावाचा ती उपयोग करेल असं मला वाटतं। अच्छा, दीपाली मॅम, तुम्ही सांगा की आपण अनेकदा बघतो की महिला या ग्रामपंचायत, नगर परिषदांमध्ये निवडून येतात, पण प्रत्यक्षात जी त्यांची कामं आहे त्यांचे पतिदेवच करतात। मग यावरून तुम्हाला वाटतं का की महिलांचा विकास होऊ शकते? हो, नक्कीच होईल। का बरं?
कारण की आतापर्यंत नगरपंचायतमध्ये वगैरे काय होतं की महिला ही शिक्षित प्रमाणात नव्हती, जास्त प्रमाणात नव्हती. पण आता ग्रामीण असो शहरीकरण असो सगळ्या क्षेत्रामध्ये ती म्हणजे शिकलेली आहे, ती सगळी जाणकार झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असो तरी ती त्यामध्ये आता कुशलच राहणार. त्यामुळे तिथे नवरा काम बघणार हा विषयच राहणार नाही, ती कुशलतेने नक्कीच काम करणार. त्यामुळे हा विषय नाहीये की ती काम करणार नाही किंवा तिचे हसबंड बघेल असं वगैरे काही राहणार नाही. नक्कीच परिणाम हा यावेळेस सक्रिय राहणार आणि निश्चितच त्याला आपल्याला फायदा होणार. अच्छा, वैशाली मॅम तुम्ही सांगा की आज आरक्षणाची महिलांना खरंच गरज आहे का, की हा फक्त एक राजकीय डाव आहे? 2024च्या निवडणुकी लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात येत आहे असं तुम्हाला वाटतं का? मी या प्रश्नच दोन प्रश्नांमध्ये करेल की महिलांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे का, हा पहिला प्रश्न आहे. राजकीय डाव आहे का, हा दुसरा प्रश्न. हा, महिला हा घटक असा आहे की महिला ही कधीच कमकुवत नव्हती. एखादा पक्षी असतो जो आपल्या पंखाच्या बळावर उडू शकतो, पण महिला या घटकाचे हे जे पक्ष आहे, जे पंख आहे, हे आपल्या समाज व्यवस्थेने कापण्याचे, पर्पजली कापण्याचे प्रयत्न समाज व्यवस्था म्हणा, आपल्या प्रथा परंपरा रूढी ज्या असतील त्याच्याद्वारे कापण्याचे प्रयत्न केले गेले, महिलांना कमकुवत केलं गेलं. आणि त्याच्यामुळे आपल्या समाज रचनेमध्ये महिलांना जर वर आणायचं असेल तर आरक्षण हे निश्चितच दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ मी आजही असं म्हणत नाही की महिला या कमजोर आहे, परंतु कुठे ना कुठे आपला समाज हा पुरुष प्रधान राहिलेला आहे. आपलाच समाज नाही, भारतीय पण पूर्ण विश्वामध्येच पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये एक स्त्रीला एक मर्यादा असतात आणि राजकारण हे एक वेगळं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे आरक्षण हे निश्चितच दिलं गेलं पाहिजे. दुसरा राजकीय डाव आहे का, तर या प्रश्नाचं मी राजकीय पद्धतीने उत्तर न देता तुम्हाला मी एक सरळ सरळ उत्तर देते की मी आताच तुम्हाला सांगितलं की भारतीय समाज संरचनेमध्ये महिला हा घटक नेहमीच डॉमिनेटेड राहिलेला आहे. तिला नेहमीच दुय्यम स्थान दिलेलं आहे. ती किती शिक्षित असली काही असली तरी घरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिला स्थान दिलं जात नाही. हा आतापर्यंतचा आपला अनुभव राहिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा महिलांची आवश्यकता समाजासाठी पडते तेव्हा तेव्हा तिला बाहेर ओढल्या जातात. तुम्ही भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर उचलून पाहिला तर महात्मा गांधींचं पहिलं जे स्वातंत्र्यता आंदोलन झालं 1920 मध्ये, जे सविनय कायदेभंगाचं होतं, तर त्याच्यामध्ये महिलांची संख्या कमी होती. महिलांना दिलेल्या भूमिका या घरगुती होत्या की सूत कापलं पाहिजे, प्रदर्शनी लावली पाहिजे. 1930च्या आंदोलनामध्ये महिलांची संख्या त्यांनी वाढवली की मातृशक्ती आहे, जोपर्यंत सहभागी होणार नाही तोपर्यंत देश स्वातंत्र्य होऊ शकत नाही. आणि मग त्यांनी आपली जे थॉट प्रोसेस आहे ती चेंज केली की महिला या घराच्या बाहेर पण निघून हे सगळं करू शकतात देशासाठी, समाजासाठी. तर या ज्या भूमिका आहे महिलांच्या प्रति समाजाच्या, ह्या काळवेळ पाहून नेहमीच बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे जरी आरक्षण हा जरी डाव असला तरी मला असं वाटते की स्मार्ट माणसांनी संघर्षातूनच संधी शोधली पाहिजे. तर हा जरी डाव असला तरी महिलांच्या फायद्याचा आहे, कल्याणाचा आहे असं मला वाटतं. अच्छा, आणि त्याचा महिलांनी पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. दीपाली मॅम तुम्ही सांगा की या आरक्षणामुळे काही नकारात्मक परिणाम पण घडू शकतात, तर असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच नाही, नकारात्मक याकरिता नाही, कारण की आज आपण जर विचार योग्य केला आणि उद्देश जर आपला बरोबर असला तर त्याचा नकारात्मक म्हणजे होण्याची शक्यताच नाही. आणि त्यानंतर जसा शिक्षणाचा प्रभाव हा, जसा शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडाशील म्हणजे प्रत्येक प्रभावात आपण आहोत, प्रत्येक कार्यात आपण स्त्री ही अग्रगण्य आहे. तर त्यामुळे ती जर प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉझिटिव्हली आहे तर राजकीय क्षेत्रात ती नकारात्मक ठरू शकत नाही. तर म्हणून मला तरी वाटत नाही की यामधून काही नकारात्मकता निर्माण होईल. नकारात्मक तेव्हाच निर्माण होईल जेव्हा कोणीही आपल्याला साथ देणार नाही. पाठबळ हा सर्वांचा असणं आवश्यक आहे अगोदर, आणि सर्वांचा जर पाठबळ आपल्या पाठीशी एका स्त्रीशी सोबत राहणार तर ती नक्कीच सकारात्मकच सगळं निर्माण करणार, ही माझी शाश्वती आहे आणि हे होणारच. अच्छा, वैशाली मॅम तुम्ही सांगा की आजच्या महिलांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकच सांगणं आहे की पारंपरिक रीतीने आपण ज्या पद्धतीने आजपर्यंत जगत आलेलो आहे तर कुठेतरी आपली थॉट प्रोसेस बदलण्याची आपल्याला आवश्यकता आहे. जसं सावित्रीबाई फुलेंनी आपल्या सगळ्यांना शिक्षित केलंय म्हणून आज आपल्याला या आरक्षणाचा लाभ होणार आहे. पण आजही सावित्रीबाई फुलेंची जयंती असली तरी इनमिन 3 महिला असतात आणि संक्रांतीचं हळदी कुंकू असलं तर 100-150 महिला येतात. सावित्रीची पूजा करायला येत नाही पण वड सावित्रीची पूजा करायला येतात. असं कुठल्या धर्मावरती किंवा कुठल्या रूढींवरती मी टीका करत नाही,
परंतु आपली थॉट प्रोसेस की ज्या सावित्रीमुळे आपण शिक्षित झालो, आज आपल्याला सगळं मिळालं, त्या सावित्रीला आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महिलांना संविधानाच्या माध्यमातून, हिंदू कोडविलाच्या माध्यमातून महिलांना जे अधिकार दिलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही समजून घेण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या समाजाचे आहे याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समस्त स्त्री समाजासाठी एक दैवत आहे, हा स्वीकार महिलांनी जर केला तर मला वाटतं निश्चितच मला हेच सांगायचं आहे महिलांना की सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितके महान लोक असतील ज्यांनी स्त्रियांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले, त्या लोकांना समजून घ्या आणि कॉन्फिडेंटली पाऊल घराच्या बाहेर टाका. राणी लक्ष्मीबाई असेल, जिजाऊ असेल, यांच्याही वेळेला काळ काही खूप असा हे नव्हता, सकारात्मक नव्हता, पण या सगळ्यांनी त्या काळावरती मात करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. तीच संधी आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आहे. पुढे या आणि आपली संधी, आपल्या संधीचं सोनं करा. ओके. खर तर आरक्षणामुळे लोकसभेत महिलांसाठी 181 जागा राखीव असतील, म्हणजे किमान 181 महिला खासदार असतील. त्याचप्रमाणे विधानसभेत 33% जागा महिलांसाठी असतील. एकूणच लोकसभा आणि विधानसभेतील प्रत्येक तिसरी सदस्य एक महिला असेल. वैशाली मॅम, मला सांगा की महिला आरक्षण आणि महिला सक्षमीकरण, तर या दोन्हीला तुम्ही कसं रिलेट कराल? ओके. महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षण. आता महिला सक्षमीकरण, सक्षम महिला, सशक्त महिला किंवा आधुनिक महिला, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 बिंदू आहे की ती शिक्षित असली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे आणि निर्णयक्षम असली पाहिजे. आता निर्णय क्षमता म्हणजे काय? देशाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे तर ती संविधान आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे. तर हे जे आहे निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना सामील करून घेणं, या दृष्टीने महिला सक्षमीकरण आणि आरक्षण याचा फार जवळचा संबंध आहे. पण महिला सक्षमीकरण आणि आरक्षण, महिला आरक्षणाचा इतिहास पण हा फार मोठा आहे. आपण जनरली महिला आरक्षणाविषयी बोलताना आपण म्हणतो की 1996 ला हे विधेयक आपण ठेवलेलं आहे, परंतु महिला आरक्षण 1917 मध्ये सरोजिनी देवी नायडू यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रतिनिधी मंडळाची स्थापना झाली होती, ज्याच्यात महिलांसाठी शिक्षण असेल, त्यांना एक नागरिक म्हणून अधिकार देण्यात यावे आणि राजकीय अधिकार देण्यात यावे, याची सुरुवात 1917 पासून झाली. त्याच्यानंतर मार्गारेट कझिन्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्सच्या माध्यमातून मद्रासची जी विधानसभा होती 1921 मध्ये, तिथे महिलांना पुरुषांच्या समकक्ष मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे ही मागणी केली. आणि तेव्हा महिलांना पुरुषांच्या एकदम समकक्ष नाही, पण 5 पुरुषांच्या मागे 1 असं महिलांना मतदानाचा अधिकार तेव्हा देण्यात आला. त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्याच प्रयत्नाने मद्रास विधानसभेमध्ये महिलांना नामांकन करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, महिलांना निवडून येण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हे देखील प्रस्ताव ठेवण्यात आला, विधेयक ठेवण्यात आला. आणि मद्रास विधानसभेमध्ये 1930-31 च्या जवळपास मध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली, पण त्या निवडणूक हारल्या. आणि त्याच्यानंतर त्या हारल्याच्या नंतर पुन्हा महिला आघाडीने, तेव्हाच्या ज्या महिला संस्था होत्या, त्यांनी प्रस्ताव ठेवला की जरी महिला हारली, कारण आपला समाजाचा दृष्टिकोन महिलांकडे बघण्याचा वेगळा आहे, तेव्हा एका महिलेला नामांकित केले जावे. तेव्हा त्यावेळी मद्रास विधानसभेमध्ये एका महिलेला नामांकित देखील केलं गेलं होतं. तर हा आरक्षणाचा इतिहास आहे. 1930 मध्ये जी गोलमेज परिषद झाली, त्याच्यामध्ये देखील 2 महिलांना पाठवण्यात यावं अशी मागणी महिला संघटनांकडून झाली त्यावेळेच्या. आणि त्याच्यामध्ये 2 महिला होत्या, त्यांची नाव मला आठवत नाही, सुबरियाण म्हणून आहेत, त्या होत्या राधाबाई सुबरियाण, आणि एक मुस्लिम महिला पण त्याच्यामध्ये होत्या. या दोघी महिला आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या समितीच्या सदस्य होत्या. पण त्या गोलमेज परिषदेमध्ये जाणार आहे, आरक्षणाची मागणी करणार आहे, हे जेव्हा इतरांना कळलं तेव्हा त्यांनी त्याचा विरोध केला आणि गांधी एरविन कराराच्या नंतर महिला आरक्षणाचे सूर बदलले. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा सरोजिनी देवी नायडू, आणखीन एक महिला प्रतिनिधी होत्या, त्या गेल्या, तेव्हा त्यांनी या आरक्षणाचा लिटरली विरोध केला. तर याचबरोबर संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार मिळाले, SC ST असतील, OBC असतील, सगळ्यांनी आपापले मतं तेव्हा मांडले. तेव्हा एक प्रश्न सगळ्यांना पडतो की महिलांना त्यावेळी आरक्षण का दिलं गेलं नाही? तर या आरक्षणाचा विरोध देखील तत्कालीन ज्या महिला होत्या, ज्या आता त्यावेळी काँग्रेसच पक्ष होता, तर त्या पक्षाच्या महिलांनी हा युक्तिवाद केला की आरक्षण मागणं म्हणजे आम्ही कुठेतरी कमी आहोत आणि म्हणून आरक्षण मागतोय, हा युक्तिवाद त्यांनी केला आणि आरक्षणाचा मुद्दा हा तेव्हाच खोडून टाकला. तर आरक्षण हा फक्त 96 पासूनचा मुद्दा नसून हा 1917 पासूनचा मुद्दा आहे.
ज्याला वेळोवेळी डावलण्यात आलं. संविधान सभेमध्ये ज्या महिला प्रतिनिधी होत्या त्यांनी जेव्हा असं म्हटलं की आम्ही पुरुषांच्या बरोबर आहेत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, त्यावेळी या महिला कोण होत्या? या महिला त्यावेळेच्या अति उच्च शिक्षित घराण्यातल्या होत्या, उच्चभ्रू घराण्यातल्या होत्या, ज्यांना राजकीय सामाजिक वारसा होता आणि गांधी घराण्याशी त्यांचे संबंध होते, त्या प्रभावामध्ये आलेल्या होत्या. या महिलांनी या देशातल्या 99% महिला ज्या चूल आणि मूल ह्याच्यातच गुरफटलेल्या होत्या, घराचा उंबरठा ओलांडणे ज्यांना वर्जित होते, त्या महिलांचा विचार त्यावेळी करण्यात आला नाही. तर माझं म्हणणं हेच आहे की एखादी महिला जेव्हा प्रतिनिधित्व करते तेव्हा या देशातल्या एक मी सोडून ज्या 99% महिला आहेत, त्या 99% महिलांचा विचार त्या महिलेने महिला म्हणून केला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षण या विषयाला इथे जोडते की एक जेव्हा महिला प्रतिनिधित्व करेल तेव्हा तिने कुठल्याही प्रभावाखाली न येता महिलांचं कल्याण कसं होईल याच्यावरती फोकस केलं पाहिजे. मॅम, खरंच तुम्ही फार सुंदर याची जी संकल्पना आहे ती सांगितली. कारण आजची महिला ही अबला नाही तर ती सबला आहे. दीपाली मॅम, तुम्ही सांगा की महिला आरक्षण जो आहे आणि आजची महिला जी आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला गौरवशाली ठसा उमटवताना दिसते आहे. तर महिलांचं राजकीय क्षेत्रामध्ये प्रभुत्व याबद्दल काय सांगा? निश्चितच. खरं तर सर्वात पहिले तुम्ही खूप सुंदरपणे याचं वर्णन केलेलं आहे की स्त्री ही कशी आहे. आज म्हणजे ती तलवारासारखी तिची धार झाली आहे. खरं तर तेच आम्हालाही इथे सांगायचं आहे की मी एक स्वतः इंटिरियर डिझायनर आहे. मी पण स्वतः माझ्या प्रोफेशनली वर्कामध्ये जे काम करत असताना सुद्धा आज राजकीय क्षेत्राशी का जोडण्याचं कारण आहे हेच आहे की आपल्या प्रत्येक कला कौशल्याला आपण एक म्हणजे आपण तर एक हे मार्ग देतोच, पण राजकारणात सुद्धा राहून समाजसेवा पण आपल्याला ही करता यायला हवी. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये ही स्त्री अग्रगण्य आहे, जसं आज ऑलिम्पिक असो गोल्ड मेडल ही तीच घेते, त्यानंतर आज सायंटिफिक चंद्रयान-2 असो चंद्रयान-3 असे, तर मायक्रो मिनी कॅमेरा पासून सुद्धा हे लेडीजनीच केलेलं आहे आणि आज ते पब्लिश झालेलं आहे. आणि आज सुद्धा महत्वाचं म्हणजे त्यांचंच जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आज यशस्वीरित्या झालेलं आहे. महत्व म्हणजे आज जेव्हा देश आपला विश्वगुरु एक बनायला चाललाय त्याच्यामध्ये सर्वप्रमाणे सहभाग सगळ्या क्षेत्रामध्ये ही लेडीज आपली करत आहे. तर माझ्यामध्ये मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रातही ती उत्तमरित्या म्हणजे आपलं प्रभुत्व करेल आणि म्हणूनच ही आवश्यक आहे की यामध्ये म्हणजे जसं आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे तर हे प्रभुत्व निर्माण निश्चितच ती पूर्ण करू शकेल. जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व म्हणजे दलित पीडित शोषित समाजाला आणि महिलांना आरक्षण देण्याचं काम केलं. आणि तो आरक्षण भरपूर वर्ष म्हणजे अंमलात आणल्या गेलेले नाही. काँग्रेसची जेव्हा सरकार होती त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अशा संस्थेमध्ये त्यांनी 33% आरक्षण लागू केलं. जेव्हा विधानसभा आणि लोकसभामध्ये आरक्षण देण्याची गोष्ट काँग्रेसने केली तर सर्वात मोठा विरोध बीजेपीचा त्यावेळी होता. आणि आज जेव्हा ते म्हणतायत की आम्ही आरक्षण देतो आहे, तर हे आरक्षण ते देत नाही आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, म्हणून ते आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. पण बीजेपी जे करून राहिली आहे आरक्षणाच्या नावाने खेळ, हा भूलथापीचा खेळ बीजेपी करून राहिली असं मला वाटतंय. अच्छा, मला सांगा, या आरक्षणाची महिलांना खरंच गरज आहे का, की हा एक फक्त राजकीय डाव आहे? 2024ची निवडणूक लक्षात घेऊन हा राजकीय डाव खेळला जातो आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. कारण की बीजेपी सरकारचं कसं आहे की जेव्हा जेव्हा त्यांना इलेक्शन आले की 15 लाख आपके खाते में आ जाएंगे असं म्हणतात. काय म्हणते, स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवतात, डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवतात, मग बेरोजगारांना रोजगारी देऊ त्याचं स्वप्न दाखवतात. आणि एकदा ते निवडून आले की लोकांना म्हणतात की तुम्ही भजे तलो और अपना रोजगार करो. म्हणजे एक इंजिनियर मुलगा जो डिग्री घेतो, लाखों रुपये खर्च करतो शिक्षणावर, तो मुलगा, त्या मुलाला जर तुम्ही म्हणतात की टपरी सुरू करा आणि भजे करता, ही अशी मेंटॅलिटी बीजेपी सरकारची आहे. आज हे पार्लमेंटरी सेशन जे 5 दिवसीय होतं आणि त्याच्यामध्ये जे महिला आरक्षणाची गोष्ट आली, तर मला असं वाटतं की तुम्ही मला सांगा, आज महिला सर्व जाती धर्मामध्ये पंथामध्ये आहेत, तर आरक्षण हे लोक कसे देणार आहेत? म्हणजे एका वर्गाच्या महिलेला देणार आहेत की SC मध्ये देणार आहे, ST मध्ये देणार आहे, OBC मध्ये देणार आहे? जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आरक्षण लागूच होणार नाही.
आरक्षण तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ओबीसीची जनगणना करावं लागेल, SC ST ची आहे, पण तुम्हाला जनगणना ओबीसीची करावं लागेल आणि ओबीसीची जनगणना केल्यावरच तो आरक्षण तुम्हाला देता येईल. तर बीजेपी ही जी सरकार आहे ही भूलथापा देऊन राहिलेली आहे, लोकांच्या भावनेशी आणि महिलांच्या मनाशी ती खेळून राहिलेली आहे असं मला वाटतंय. खर तर शंखनाथ टॉक शोची ही रंगत आलेली चर्चा आपण इथेच थांबवूया आणि आपण शंखनाथच्या निमंत्रणावरून इथे आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए, रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।